आणि त्यांच्या साथीला चाललेत ते एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचं मित्रांनो. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पहिला षटक हाताळण्यासाठी. आत्मविश्वासाने कोणावरती आत्मविश्वास दाखवला जाते, कर्णधार मात्र कोणावरती विश्वास देत आहेत. वाडाची वाट या संघाला विनंती करतो, एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. वडाची वाडी या कर्णधाराला विनंती करतो, एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक खेळाडूंची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आम्ही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अंशू. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत. सामन्याला मात्र सुरुवात होते. स्ट्राईक एंडला फलंदाजी करता येतो अजिंक्य कासार. गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. अजिंक्य कासार स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर सज्ज अंशू. युवा स्टार गोलंदाज आहे, अनुभवी फलंदाज. अनेक सामन्यांमध्ये चौकार षटकारांची आधीबाजी करतात. ऑफ साईडला कोणत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पहिलाच अगदी अचूक क्षेत्ररक्षण देखील होतंय, पण नेहरू या संघाचा मात्र शुभारंभ होतोय. स्कोअर बोर्ड मात्र 1 या धावसंख्येने उघडलं जातंय. पहिलाच पॉवर प्लेचा षटक आहे. अंशू मात्र अचूक गोलंदाजी करत असतो आपल्या संघाकडून. स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो विकी, जो नॉन स्ट्राईकला उभा होता. आपल्या देखील खांद्यावरती जबाबदारी आहे. 50 धावांचा टार्गेट आपल्याला ठेवायचा आहे. दुसरा चेंडू मात्र नियंत्रण मध्ये गोलंदाजी करतात, थोडं नियंत्रण विसरलेत आणि पंच म्हणून दळविसर कामगिरी करतायत. अचूक निर्णय दिला जात आहे त्यांच्या माध्यमातून. उडोडी हात समांतर वाईटच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव मिळते ती नेहरू या संघाला आणि स्कोअर बोर्ड मात्र वधारतो 1 या धावसंख्येने. धावसंख्या होते ती 2. दुसरा चेंडू हाताळतोय, पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये पॉवर प्लेचा षटक आहे. काय समीकरण होतंय मैदानामध्ये. मोठा हादरा बसतोय नेहरू या संघाला. बॅक टू प्याजन डीजे. थँक्यू डीसी. डीजे थँक्यू. जास्त मित्रांनो टीम मीटिंग करू नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो अवीकडे देखील मोठी काबिलियत आहे. आता मात्र आपल्या खांद्यावरती महत्वपूर्ण जबाबदारी असेल. पहिल्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट आपण गमावतोय आणि त्यानंतर मात्र खांद्यावरती आपल्या जबाबदारी येते. त्यांची जबाबदारी मात्र परिपूर्ण करावी लागेल ते अवीला. थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली. कदाचित संघाच्या अपेक्षा होत्या विकीकडून, पण थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली आणि अंशूने मात्र वर्चस्व केलंय गोलंदाजीतून. अचूक झेल देखील घेतला गेला तो क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो वडाची वाडी या संघाला. उजवीकडे अनुभव आहे. अंशू मात्र युवा स्टार गोलंदाज आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. बॅक टू बॅक दुसरा हात राबवतोय तो नेहरू या संघाला. डीजे का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. होली आई बदल डालता है. थँक्यू डीसी. वर्चस्व पाहायला अंशू या गोलंदाजाचा. अगदी विकीचा देखील एक विकेट घेतला गेला. त्याच्यानंतर अविला देखील अगदी 0 वरती बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. म्हणजे नेहरू संघाची थोडी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. अजिंक्य कासार जे नॉन स्ट्रायकर आहे, अगदी त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची काबिलियत आहे. पंच काय बोलतात. चेंडू फेकले गेले ते 3. ओके. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो नयन कासार. स्ट्राईक एंडला फलंदाजी करते आणि नॉन स्ट्राईकला ते मोठे बंधू अगदी अजिंक्य कासार. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत ते
अंशू पाहूया काय समीकरण होतंय मैदानामध्ये. हॅट्रिकचा चान्स आहे, हॅट्रिक होते काय पण नाही, मात्र किपरने थोडीशी चुकी केली आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी गमावली जाते. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र स्तब्ध ठेवलंय ते नेहरू या संघाला. धावा मात्र खर्ची करतायत त्या 2. मंगेश खतातींच्या नंतर जर चांगली पाहायला मिळते त्या अंशू याची, तर मंगेश खताने अचूक गोलंदाजी केली होती. मी जरी आज हरलो असेल तरी मात्र अनुभव त्यांच्याकडे खूप आहे. तोच अनुभव घेऊन चांगली गोलंदाजी अंशू देखील करतोय. स्टेप आउट मध्ये करण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, तिसरा हात बसला जातो का नाही, झेल मात्र दैनिक दान केलं जाते. त्याचा फायदा मात्र नेहरू संघाला होतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावून येत आहेत. अगदी धावसंख्येमध्ये बदल होतोय, स्कोर मध्ये बदल होतोय. धावसंख्या होत होती 4. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्ले षटकातील. अचूक गोलंदाजी मात्र मानावी लागेल. युवा स्टार गोलंदाज आहे, हाच एक प्लॅटफॉर्म आहे की इथे आपण मात्र युवा स्टार गोलंदाज घडू शकतो. अष्टपैलू खेळाडू या सामन्यामध्ये घडले जातात. स्टेपमध्ये पुन्हा खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरले जात आहेत ते नयन. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद नेहरू या संघाची धाव संख्या होते ती 4. टीम मिटिंग कमी करायची, वडाची या संघाला विनंती करतो कर्णधार. आपण टीम मिटिंग कमी करायची आहे, प्लॅनिंग अगोदरच करायचं. सेकंड ओव्हर कोण हाताळेल, तिसरं षटक कोण हाताळेल, चौथं षटक कोण हाताळेल, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, थोडंसं सहकार्य करायचं. आता मात्र नेहरू या संघाची धाव संख्या होती ती 4 आणि मात्र अजिंक्यला आता चांद लावावे लागतील या 4च्या वरती, तरच आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. ती काबिलियत आहे. गोलंदाजी मार्क सज्ज होईल. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी येतोय तो गणेश. तुमचीच भावकी गोलंदाजी मार्क सज्ज होते ती म्हणजे गणेश काते. त्यांना सामना करते फलंदाजीतून मसला सिवर्धन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य कासार. पाहूया 4 ही धावसंख्या होती, पण याच्यावरती चांद लावावं मात्र तुम्हाला लागतीलच, तरच आपण सामन्यामध्ये मापकाचं टार्गेट ठेवू शकतो. आपल्याला देखील विचारलं गेल्यानंतर टॉस का बॉस कडे आपण 50 धावसंख्येचं टार्गेट ठेवले गेले. आतापर्यंत धावसंख्या होती ती 4, म्हणजे 46 धावसंख्या ही बनवायची होती, म्हणजे 18 चेंडूमध्ये मापकाची फलंदाजी करावी लागेल, विस्फोटकाची फलंदाजी करावी लागेल. थोडसे किपरला देखील विनंती करतो टीम मिटिंग कमी करायची आहे मित्रांनो. 4-5चा कॉम्बिनेशन आहे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 6 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला एक इनिंगचा सामना संपवायचा आहे. आमच्याकडून देखील 1 मिनिट कमी करतोय, पण 15 मिनिटात जर संपवलात लाख मुलाचं सहकार्य आम्हाला असेल. गोलंदाजी मार्क सज्ज गणेश, त्याला सामना करे फलंदाजी अजिंक्य. फुल टॉस अगदी बॉल चेंडू हाताळला गेला, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. ज्याच्याकडून एक झेल सुटली होती, अचूक झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, अपयशी ठरला. पण आता मात्र अचूक क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र स्ट्राईक थोडीशी रोटेट झाले आणि स्ट्राईक एंड लेवून ठेवतोय तो नयन. गणेश मात्र अचूक गोलंदाजी, दुसरा षटक हातात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्ची केली गेली. चांगली कट केला आणि अगदी क्षेत्ररक्षण देखील अचूक सजवलं गेलं. 1 धाव मिळते. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत, 9 दंडित करतायत आणि याचा मात्र उघडा डोळे पाहणे फ्री हिटचा चान्स आहे आणि ती सुवर्ण संधी मात्र जाते विपक्षामध्ये. अजिंक्यच्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजाला मात्र दंडित केलंय. जास्त टीम मिटिंग मित्रांनो करू नका. कसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सनी दिवेकर. गणेश नंतर अगदी सनीला गोलंदाजी आमंत्रित केलंय. अजिंक्यला माहित आहे जो मी मैदानामध्ये तर अगदी 50 हा टार्गेट ठेवू शकतो, ही काबिलियत आहे अजिंक्यकडे आणि ते नक्कीच कारनामा करेल. आता मात्र फ्रीचा चेंडू होता, उघडा डोळे पहा नीट. आता मात्र कोण नीट पाहतोय, गोलंदाज सनी की फलंदाज अजिंक्य. फ्रीचा चान्स आहे, सुवर्ण संधी आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. मी विनंती करतो, आयोजकाच्या वतीने देखील आपल्याला सूचना येतात. आम्ही कितीही पैसा खर्च केला तर मात्र वेळ विकत घेऊ शकत नाहीये, म्हणून तुमचं आम्हाला सहकार्य हवंय. सनी गोलंदाजी मार्कवर सज्ज, अगो टप्प्याची गोलंदाजी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षण मात्र तैनात होते. काय समीकरण होतंय, चेंडू अगदी जात सीमारेषे पार येतोय, घणघणीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. आमचे स्वयंसेवक, थँक्यू डीजे. समाजसेवक आमचे स्वयंसेवक तिकडे आहेत बाउंड्री लाईनच्या ताब्यावर आणि त्याने देखील इशारा केलाय षटकार आहे.
अगदी चांगला समाचार घेतलाय अजून पाहूया. अजिंक्य कासार यांना वारंवार बोलतोय की तुमच्याकडे काबिलियत आहे, किती बलाढ्य खेळाडू असू दे, पण त्याला जर अचूक गोलंदाजी केली ना तर नमवू शकतो. त्या गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीतून ब्रह्मास्त्र मात्र बाहेर काढावं लागेल. अगदी श्रीकृष्णाच्या हातामध्ये बासरी देखील होती आणि सुदर्शन चक्र देखील होता. तो सुदर्शन चक्र जर अगदी हातातून निसटला म्हणजे गोलंदाजी चेंडू जर अचूक केला तर अजिंक्य देखील खेळ खल्लास करू शकतो. तो मात्र सुदर्शन चक्र आपल्या गोलंदाजीतून करावा लागेल ते सनीला. पाहूया पण अजिंक्य एकाकी हार मानले. हाफ टॅकरचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय काय पण नाही. थोडीसे मिस कॉल झाला आणि त्याचा मात्र फायदा झाला. तो वडाचीवाडी या संघ रणवच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ती नयनला. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, नवीन फलंदाज विनंती करतो स्पीडअप. निराशेजनक परिस्थिती पाहायला मिळते ती नेहरू या संघाची. धावसंख्या मात्र होती ती त्यांची 14. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो रामदास. थँक्यू डीसी. खरं म्हटलं जातं ना, असं कुठलंही गाव नाही तिथे प्रभू चंद्राचं नाव नाही. प्रत्येक गावामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाव आहे. जर याच रामदासाला आपलं नाव अनेक तालुक्यांमध्ये न्यायचं असेल तर अचूक मात्र कारनामा करावा लागेल, अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. गोलंदाजीतून सनी मात्र अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण आता निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र स्वतः अजिंक्यला आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागते. रामदास यांना मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती वडाचीवाडी या संघाचा गोलंदाज सनीकडून. दुसरा षटक हाताळताना निर्णायक चेंडू फेकले गेले. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू दगडी होत आहेत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील, थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून पण एकच धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी झालेत ते नेहरू संघाची ही जोडी रामदास आणि अजिंक्य. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 15. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. शेवटचे या षटकातील 2 चेंडू मात्र बाकी आहेत. पप्पा तुझा कुठे गेला पप्पा? कसं स्पीडअप घ्यायचंय सरांना देखील दळवी सरांना विनंती करतो. ए विवेक, विपुल इकडे कोण आहे? ए एक इकडे दे. तो एक पूर्ण हात देऊन ठेव आमच्याकडे. हा, मग सायलेन्स इकडे दे. चूक फलंदाजी मात्र करतायत ते अजिंक्य. आगे. घे पप्पांना. गोलंदाजी मार्क व सज्ज सनी. धाव संख्या मात्र होती ती 15. जिंक्याने रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी किपरच्या मागे जातोय चेंडू, येतोय सीमारेषे पार, खणखणीत चौका. याचबरोबर धाव संख्या होती ती 19 नेहरू या संघाची. डीजे थँक्यू डीसी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नेहरू या संघाची धाव संख्या मात्र होती ती 19. तोच आहे गोलंदाज ना. बॉलर कोण आला? 5 झाले. हा 5 बॉल झाले. अंपायरला पण 5 बॉल झाले. 5 चेंडू झालेत. सकाळपासून चांगली स्कोअरची भूमिका निभावत आहे. थोडीशी मिस्टेक झाली असेल पण नक्कीच अगदी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहे. 2 षटकांमध्ये समाप्ती होताच तिसरा षटक हाताळतायत. हो, यार्करची गोलंदाजी केली होती. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात नाही. अजिंक्यने मात्र थांबवलंय ते. रामदास यांना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अंशू. तिसरा षटक हाताळण्यासाठी मार्गग्रस्त आहे तो अंशू. अजिंक्यला मात्र आता समाचार घ्यावा लागेल. रिक्स तर मात्र घ्यावीच लागेल तरच आपला विजय फिक्स असेल. कारण रिक्स ही महत्वाची आयुष्यामध्ये. रिक्स घेतलीच नाहीयेत ना तर एक सामना आपल्या बाजून गमावू शकतो आणि मापक असं टार्गेट ठेवावं लागेल. अजिंक्यने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला क्षेत्ररक्षण मात्र तैनात.
एक धाव परिपूर्ण एका धावेने आता मात्र ताणही भागणार नाहीये. तुला मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. आता मात्र स्ट्राईक येऊन ठेपलाय तो रामदास. तिसरा षटक हाताळत असताना दोन चेंडू मात्र फेकले गेलेले आहेत आणि कंजूशी गोलंदाजीला आज जर पाहायला मिळाले त्यांनी वडाची वाडी या संघाकडून पहिला षटक हाताळताना अंशुने देखील 4 धावा खर्च केल्या गेल्या. सनी आणि गणेशने एक महत्वपूर्ण विकेट देखील त्रिपावस्त केला अंशुने आणि गेम मात्र संपून झालं ते रामदास यांचं डीजे. थँक्यू डीजे. निखिल यांचे मात्र आता एटीएम उघडले गेले. 80 मात्र 501 रुपयाची रोख रक्कम आले गेले. युवा स्टार गोलंदाज आजचा दिवस मात्र वाचवले. आज बैठेंगे चायनीज में पुरा लॉलीपॉप खाने के लिए. पण आजची गोलंदाजी मात्र करावी लागेल. या चेंडूवरती देखील गोलंदाजाने जर विकेट घेतला गेला तरी देखील मात्र काते साहेबांकडून 501 रुपयाची रोख रक्कम असेल. कारण बलाढ्य संघ नेहरू संघ असताना आधी किती बलाढ्य संघ असू दे पण युवा स्टार गोलंदाजाला मात्र भीती नाही. पहिला भीती हृदयामध्ये मात्र छत्रपती ज्या छत्रपतींचा मावळा आहे रायगडचा सुपुत्र आहे. मी मात्र मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही. ही मात्र गोलंदाजी करतोय. 80 सायकल येऊन ठेवलाय फलंदाज अभिषेक. 80ला मात्र पारितोषिक लागलं जात आहे. 501 रुपयाची रोख रक्कम कमावले. पाहूया समाचार घेतोय का अभिषेकचा. हो टप्प्याची गोलंदाजी सांगता करतोय. येणाऱ्या भविष्यामध्ये 80कडे देखील लक्ष असेल तो मसला प्रीमियम लीग मध्ये. कारण हा तो एकदम या चषकामध्ये मानकरी ठरला जातोय तो 501 रुपयाचा. पाहूया की हा देखील खेळाडू सिलेक्शन झालेला आहे. पण मात्र जो संघ मालक असेल त्याचा याच्याकडे मात्र नक्कीच लक्ष असेल गोलंदाजाकडे. ताते साहेब याचं देखील मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. हा देखील विकेट घेतला जातोय. खेळ संपुष्टात आणतोय तो अभिषेकचा डीजे. थँक्यू डीजे. एका बाजूला जर पाहिलं ना तर नेहरू संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ समजला जायचं आणि त्यांना नेदरलँड सारखा संघ देखील अगदी नमवण्याचा कारनामा करतोय. म्हणजेच आमची वडाची वाडी संघ आम्ही किसी से कम नाही. आम्ही देखील अगदी चांगलं कारनामा करू शकतो. त्यामध्ये 80ने मात्र चांगला कारनामा अचूक गोलंदाजी मात्र करतोय. कंजुष्टी गोलंदाजी जर पाहायला मिळाली ना तर 80ची. अगदी एका बाजूला मंगेश खाताते देखील मसा तालुक्यातून आहेत. त्यांचा अनुभव घेऊन 80 देखील अचूक गोलंदाजी करतो. स्ट्राईक ठेपलाय तो विशाल. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. मोठा फटका खेळण्यामध्ये मासा फसला जातोय काय पाहूया. अजिंक्य आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो. ही सोडवण्याची संधी होती. मित्रांनो कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. अजिंक्यने मात्र थांबवलं गेलंय. हा नक्कीच जे लागते आयुष्याने जज केला होता पण मात्र क्षेत्ररक्षकाने कॉल द्यायचा होता. पण जाऊया क्षेत्ररक्षकाला कुठे दुखापत होणार नाही या गोष्टीची दखल घ्यायची आहे. पाणी द्यायचं आहे अगदी खेळाडूला. जर दुखापत झाली असेल तर थोडंसं मैदानाच्या बाहेर व्हायचंय. नवीन खेळाडू मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल करायचं विनंती करतो. तर आमच्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. थोडंसं तुमचं सहकार्य हवं आम्हाला. शेवटचा षटक आहे. नेहरू या संघाची धाव संख्या होती ती 21. खताते साहेब जर पाहिलं ना तर आपला मसाला तालुक्यातून आणि स्टार गोलंदाज चांगले घडण्याचा तुमचा अनुभव घेऊन आपण जशी कंजूशी गोलंदाजी केली त्याप्रमाणे 80ने देखील अचूक गोलंदाजी करतो. टीम मीटिंग कमी करायची आहे. निवाची वाडी सॉरी वडाची वाडी या संघाला विनंती करतो की टीम मीटिंग जास्त कमी करायची आहे. पॅनल्टाईज केलं जाईल. मी मित्रांनो विनंती करतो आयोजकाच्या वतीने आपल्याला सूचना येते या सूचनेचं नक्कीच पालन करायला आपण. तर मात्र या इनिंगचा भैरवी षटक हाणामारीचा षटक असतो. पाहूया कोणावरती विश्वास दाखवला जात आहे. नवीन सर पाहिलं ना 6 बॉल 6 षटकार देखील लागून 36ची धावसंख्या होऊ शकते. पण 6 चेंडू मध्ये एकही न धाव निघणं हा क्रिकेट आहे. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट आहे. अगदी क्षेत्ररक्षणासाठी मी विनंती करतो
कारण टीम मीटिंग जास्त करू नका मित्रांनो, आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. सर दळवी सरांनी पॅनल्टाईज केलं गेलंय. ते रक्षक आपण 30 आतमध्ये घ्यायचं आहे. तर तुम्ही जास्त वेळ घेतल्या कारणास्तव सरांनी पॅनल्टाईज केलं गेलंय. एक खेळाडू मात्र 30 आतमध्ये घ्यायचा मी विनंती करतो. मित्रांनो वारंवार आपण क्रिकेट खेळत असतो, या सूचनांचं मात्र पालन करायचं आहे. माझ्या खिशात राहते, माझ्याकडे राहते. 80ला लिहून ठेवा ते 500 आले. बरोबर. संघाचा हुकमी एक का स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडा फलंदाजी करता येते. अजिंक्य कासार गोलंदाजीवरती प्रकाश मोठा फटका प्रहार केलाय. लॉंग आपल्या जातात चेंडूची मार्जी बार येतोय खणखणीत षटकार. छत्रपतीचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. संघाची वाढती धावसंख्या होते ती या षटकारामध्ये. डीचे थँक्यू डीसी. अगदी स्ट्राईक एंड आला होता. स्तब्ध खेळाडू होता. आता मात्र तो फायर होण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. यशस्वी देखील ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सीमारेषे 5 चेंडू करून ठेवला. प्रकाश याचा मात्र गोलंदाजी चांगला समाचार घेतलाय. दुसरा चेंडू हाताळतोय. दुसरा चेंडू देखील पाहूया काय होतंय. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हात बसतो नेवरून या संघाला गेम खलास केलाय ते अजिंक्य कासारचं प्रकाशने. डीजे थँक्यू डीजे. इथं डीजे मास्टरला देखील विनंती करतो जास्त मराठी गाण्यांचं सिलेक्शन असावं अशी मी विनंती करतो. आयोजकांच्या वतीने 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. नवीन फलंदाज फास्ट पाठवायचं आहे. अजिंक्य विनंती करतो जास्त टीम मीटिंग करू नका. आपल्या आता हे अजून एक मॅच होईल खालची होईल ना. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो किरण. एका बाजूला सगळ्यांच्या आशा असतील त्या किरण करून की किती धावांपर्यंत मजल मारताय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीतून वर्चस्व करताय तो प्रकाश. किती प्रकाश पाडतोय आपल्या संघामध्ये. येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू हातात निर्धाव चेंडूची सांगता होते काय नाही. उद्ध्वस्त केला जातोय या फलंदाजाचा. म्हणजे वर्चस्व अगदी प्रकाश पाडला या मैदानामध्ये. तो प्रकाशने आपल्या नावाचा डीजे थँक्यू डीजे. या स्पर्धेला देखील श्रीकृष्ण सन्मान्य आदरणीय सचिन भाऊ गायकर यांनी आयोजित केलेला चषक म्हणजेच चॅरिटी चषक 2025 मध्ये मसरा संवर्धन प्रीमियर लीगचे मुख्य ज्यांच्याकडे रिझर्व्ह बँक आहे ते राजेंद्र दिवेकर साहेब खजिनदार साहेब यांचं आगमन सोहळा झालाय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे तो प्रतीक. 3 चेंडू हाताळले गेलेत. महत्वपूर्ण हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे विकेटची. पाहूया होते काय. हो खोलवर टप्प्याची गोलंदाजी स्ट्रेटही खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात पण रनआउटच्या स्वरूपामध्ये सुवर्ण संधी होती. ती सुवर्ण संधी मात्र गमावली होती अगदी वडाची वाडी या संघाने. आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 29. तरी मोठ्या धावसंख्येची प्रतीक्षा होती ती म्हणजे नेहरू या संघाकडून पण निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. अजिंक्यने मात्र एकाकी झुंज दिली. त्याच्या फलंदाजीतून देखील 2 षटकार पाहायला मिळाले. 1 चौकार पाहायला मिळालं. त्याचबरोबर धाव संख्या संघाची होती ती 29. आता मात्र निर्णायक चेंडू असलेले शेवटचे 2. 29 ही धावसंख्या होते. अगदी आपण 40 ही धावसंख्या ठेवू शकतो पण 2 सीमारेषे 5 चेंडू कराव्या लागतील. पाहूया होत आहेत काय. मोठा प्रहार केलाय. जातोय सीमारेषेकडे. येतोय फलंदाज नाही पण मोठा हात बसवतो निवडून या संघाला. तू चल माया या डीजे
थँक्यू डीसे. काळूबाईचं अंग वारं भरलं माझ्या अंगात, त्याचप्रमाणे मात्र या गोलंदाजाच्या अंगात वारं भरलं. एका बाजूला पाहिलं तर ऐंशीच्या अंगात वारं भरलं होतं. 500 रुपयाची रोख रक्कम घेतली. त्याच्यानंतर प्रकाशने देखील अचूक गोलंदाजी केली. आतापर्यंत तब्बल वैयक्तिक धाव संख्या आपल्या गोलंदाजीवर 8 खर्ची केली गेलेली आहेत आणि नेहरू या संघाची धाव संख्या मात्र होती ती 29. शेवटचा चेंडू आहे आणि त्याला मात्र सामना करतील नवीन फलंदाज प्रतीक. किती धावांपर्यंत मजल मारतायत? ऑफ साईडला खाण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला जातोय. काय रनआउटच्या सर्वमध्ये चान्स आहे पण नाही. एक धाव परिपूर्ण होते. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते. रनआउटच्या सर्वमध्ये आत्महत्या करावी लागते. एकेरी धावे बरोबर एका धावे बरोबर एक इनिंग संपते आणि नेहरू या संघाची धाव संख्या मात्र होते ती 30 आणि कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या घोणसेवाडाची वाडी या संघाला 31-31. 24 बॉल 31 ही धाव संख्या बनवावी लागेल. थोडंसं स्पीड घ्यायचंय मित्रांनो. आपण लगेच क्षेत्ररक्षणाचा मैदान सोडायचं आहे. मी नेहरू या संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. पुढील नाणेफेकीचं कॉल जाहीर केलं जाईल. तुला बोलवून द्या. खुदारे अक्की पक्ष निगडी गौरवाडी बी. खुदारे अक्की आलेत का नाणेफेकीसाठी? खुदारे या संघाला मात्र एटीएम उघडलं गेलंय. अभिनंदन नटे साहेबांच्या या माध्यमातून. जर आमचा संघ पहिल्या विजय झाला तर 500 रुपयाची रोख रक्कम त्याने घोषित केली गेली. ते अगदी जीपे तुम्हाला केले जातील. त्या स्पर्धेचे आयोजक सचिन गायकर त्याच नाणेफेक होती या सामन्याची. नाणेफेक नाणेफेक जर कोणता निर्णय घ्याल जिथपर्यंत प्रयत्न आतमध्ये मित्रा तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न पाठी करू नका, तिकडे तोंड करा. किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? मी जास्तीत जास्त 50 धावा करायचो. व्हेरी गुड. काय तुमच्या मिडल ऑर्डर काय असेल? मिडल ऑर्डरचा जस्ट म्हणजे करून घेऊ शकतो आम्ही. धन्यवाद. तिकडे पकडत नाही ते, उलट राहिलेत की. सलामी जोड देखील मैदानामध्ये दाखल होते ती घोणसे वाडी या संघाची सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. विकी ना हवेची ना इकडे कोण आहे? इकडे ना बसायला तो वायरलेस आहे ना, पकडत नाही. तुम्ही असा येतो ना. वरती कोण आहे? ए, स्ट्राईक एंडला फलंदाजी करता येतो.
प्रणय आणि नॉन सायकल आहे तो प्रकाश. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला षटक हाताळण्यासाठी विकी जो स्ट्राईक एंड आला होता फलंदाजी. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मानावं लागेल त्या गोलंदाजाला. अगदी आपल्याला देखील गोलंदाजी करताना निर्धाव चेंडूची सांगता झाली होती. तोच अनुभव घेऊन पाहिजे तर पहिल्या चेंडूवरती पहिला निर्धाव चेंडूची सांगता करतो. याप्रमाणे जर गोलंदाजी केली ना या फलंदाजांना मात्र स्तब्ध ठेवू शकतो. आपल्याला कंपल्सरी बनवायचे आहेत त्या 31 धावसंख्या. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अजिंक्यला माहिती आहे विकी चांगली गोलंदाजी करू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतोय अगदी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र 3 तिगाडा काम बिगाडा थोडासा झालाय आणि त्याचा मात्र फायदा झालाय तो घोणसे वराची वाडी या संघाला. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर झालंय. एक कॅच किती महत्वाची आहे या मात्र कर्णधाराला माहिती आहे. थोडस दर्पण देतो क्षेत्ररक्षणावरती कारण एक कॅच घेतली ना तर आपण मात्र सामन्यामध्ये पुनर्ग्रह करू शकतो. आपल्या 24 चेंडू मध्ये तब्बल घोणसे वराची वाडी या संघाला बनवायची आहे त्या 31 ही धावसंख्या. 2 धावसंख्या होते. शुभारंभ झालाय दुसऱ्या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूमध्ये विकी स्टंप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय समीकरण होतोय झेल घेण्याचा प्रयत्न करतील पण नक्की झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरला जातोय. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. मोठा हादरा बसतो येतो गोलसे वराची वाडी या संघाला. बॅक टू पेव्हिलियन. ऐकडे मोठा हादरा बसला तो घोणसा या संघाला आणि प्रणय मात्र डगआउटच्या दिशेने चाललाय. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो मनोज. स्ट्राईक एंडला आहे तो प्रकाशला मात्र गोलंदाजी करत असताना आज गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजी करावी लागेल. राजेंद्र काते साहेबांच्या माध्यमातून असे दुसरे काते साहेब असतील त्यांच्या माध्यमातून गोलंदाजांना मात्र 500 रुपयाची रोख रक्कम लागली गेली. फलंदाजांना मात्र निराशेची परिस्थिती करू नका. त्यांना देखील त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे. पण नक्की त्यांना देखील अगदी आमचा सामना विजयी केला तर नक्कीच एटीएम उघडलं जाईल. पण आमचा संघ मात्र विजयी झाला पाहिजे. नक्कीच प्रयत्न असतील पण गोलंदाजी तर मात्र वर्चस्व करतोय नेहरू या संघाचा विकी. विकीला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. आपण जर पुढील सामन्यामध्ये गेलात तर विकी मात्र विकेल चांगली चिकी पाहूया. ते चिकीप्रमाणे घट्ट राहायचं असेल शेंगदाण्याला बरोबर तर मात्र आपल्याला अचूक गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकरची गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवले. पंचांकडे अपील करताय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि स्कोअर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो अगदी 2 या आकड्यावर. 3 ही धावसंख्या होते. तुम्ही केलं नाही तुम्ही 3 ही धावसंख्या होते म्हणजे आता कंपल्सरी बनवायची आहे त्या 27 ही धावसंख्या. 31 ला विनाय 27 ही धावसंख्या बनवायची आहे. कंपल्सरी जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष आहे. 3 धावसंख्या होते. विकी मात्र अचूक गोलंदाजी करतोय. थोडंसं नियंत्रण विसरलाय आणि पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. इकडे 9 बॉल भेटतोय. अगदी 9 बॉल म्हटल्यानंतर फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. आता मात्र पाहतोय काय तो फलंदाज प्रकाश. नेहरू या संघाला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल कारण 30 या धावसंख्येचा टार्गेट आपण मात्र घोणसेवराची या संघासमोर ठेवलंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः खोदून काढले. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अगदी धावा वाचवल्या जातात आपल्या संघासाठी 4. अचूक क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे ते नेहरू या संघाकडून. शाबासकीची थाप देखील केली जाते आणि 2 धावांबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो घोणसेवराची वाडी या संघाची. धावसंख्या मात्र होते ती 6. सात ही धावसंख्या होते. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते काय अजिंक्य मात्र नाही. कव्हरला जर आला असताना क्षेत्ररक्षक तर मात्र अजिंक्यने रिस्क घेतली असती पण या 1 धावसंख्येबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. 8 ही धावसंख्या होती. 8 8 8. नो नो 7 हो 8 बोला 7 बोला 7 7 ए 7 बरं झालं. ए 7 आहे 7. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो मॅच आहेत
आमच्याकडून जरी चुकी झाली, स्कोअरबोर्ड कडून जरी चुकी झाली, पण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण आहे. 7 आकडा आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे वारंवार सांगितलं जातं. कारण लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार देखील 7, जगाचे आजोबा देखील 7, इंद्रधनुष्याचे कलर देखील 7, आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7 आहे. तेवढीच मात्र धाव संख्या होते ती गोलसेवाची या संघाची 7. आता मात्र कोण कोणाला देतोय 7. अगदी गोलंदाजी मार्फत सज्ज होईल. गोलंदाज येतोय तो नयन, अनुभवी गोलंदाज आहे. त्याला मात्र सामना करेल फलंदाजीतून तो प्रकाश. सूर्यनारायणच्या प्रकाशाच्या झोतामध्ये जर आपल्याला या सामन्यांमध्ये पुढील राहायचं असेल तर प्रकाशला मात्र आजची फलंदाजी करावी लागेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 7. अरे 7 रन झाले यार, आम्ही हावदा इथे. सांगतोय तरी तिथे परत परत तेच करते. ओके मी एक एक धाव प्रत्येक खेळाडूला नक्कीच माहिती आहे. कारण एक एक शालेय जीवनाची परीक्षा देत असताना 1 मार्क्स आणि राजकीय भागानं 1 मत, तसंच या खेळाडूंना मात्र एक एक धाव किती महत्वाची ते खेळाडूंनाच माहिती आहे. नयन फुलटॉस मिळाला, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला प्रकाशने. काय होतं समीकरण, झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि मात्र झेल धरणीला दान करणं खेळाडूंकडे आपण लक्ष द्यायचं आहे. पाण्याची सुविधा करायची आहे मित्रांनो. सीमारेषेकडे चेंडू जातोय, 1 बाउंस चौकार. हो ना हो. त्यांच्यामुळे दोन आले की 4 खेळाडूला मात्र थोडस बाहेर घ्यायचं आहे मित्रांनो. कुठलीही दुखापत होणार नाही, गोष्टीची दखल घ्यायची आहे. ते पण दादा खेळाडूला थोडस पाण्याची सुविधा करायची आहे मित्रांनो. आता व्यवस्थित आहे ना दादा. बोल बोल ना. त्याचा बारका भाऊ विराज 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 हा ऍक्सिडेंट झाला तो बाईक ने ऍक्सिडेंट. हा समजतो त्याचं त्या बॅगेत थांबता मग थांब. मित्र जास्त गर्दी करू नका, अगदी त्याला थोडीशी हवा येऊ द्या. मी विनंती करतो जे खेळाडू आहेत समीर भाऊ, सगळे खेळाडूंना मात्र मैदानाच्या बाहेर करायचं आहे. फक्त आपल्या खेळाडूला जर काही दुखापत झाली असेल तर आपल्या स्टेजकडे आणायचं आहे. आणि मित्रांना विनंती करतो जास्त तिथे गर्दी करू नका मित्रांनो. भव्य दिव्य आयोजन आज पाहायला येते या सामन्यांचे. सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ गायकर मोठं एक व्यासपीठ खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलंय. या सामन्यांसाठी देखील प्रथम लागलंय जास्त. अरे ही गर्दी करून थोडस दुखापत झाली असेल तर संघाला विनंती करतो आपण अतिरिक्त खेळाडू असेल तो इन करायचा आहे आणि खेळाडू थोडासा आराम द्यायचा आहे. आपण जे खेळाडू खेळत होता त्याला या प्रथम क्रमांक अखेर जे चषक जिने दिलाय ते भूमी समीर गायकर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय. अगदी विक्रम सिंग यांच्याकडून मात्र प्रथम आकर्षक चषक पारितोषिक देखील दिलं गेलंय. द्वितीय आकर्षक चषक भूमी समीर गायकर यांच्याकडून दिलं गेलंय आणि उत्कृष्ट चषक असेल तसेच मालिकावीर चषक मात्र आम्हाला दिले गेलेले आहेत. आमची भगिनी भूमी समीर गायकर हिच्या माध्यमातून मिळालेले आहेत. धन्यवाद. लाख मुलाचं सहकार्य केलंय. सामनावीर चषक असेल तो देखील भूमी समीर गायकर यांच्या माध्यमातून मिळाले. अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेला आम्हाला लाख मुलाचं सहकार्य केलं. हेतून जर नफा होणार ज्याने कोणी केळी खातात ना त्याच्यावर नका टाकू. मित्रांनो विनंती करतो जे आपला केळांची सुविधांची उपलब्ध करून दिलेली आहे विनंती करतो जिथे जिथे केळांची साल असेल ती मात्र मैदानाच्या बाहेर ठेवायची आहे. कारण या मैदानाचं नाव देखील असं आहे ना की तिथे आपण कुठलीही
अशी गोष्ट करू शकत नाही की नाही, मैदानाचंच नाव आहे छत्रपती क्रीडांगण, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलेले आपण मावळे आहेत, तर सूचनांचं नक्कीच पालन करणार, कुठलीही कचरा देखील आपण या मैदानामध्ये करायचं नाहीये. जाऊया मॅच कडे. किती पाहिजे त्यांना आता? 11 झाले ना? बघतच नाही ना. 11 धावसंख्या होते, एक फलंदाज बाद. अगदी प्रकाश आणि मनोज मात्र चांगली फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्क व सज्ज आहेत ते नयन. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावण्यामध्ये यशस्वी झालाय तो प्रकाश. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजी मार्क वर सज्ज, मोठा प्रहार केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आणि एकेरीचं दुहेरी रूपांतर करतात. अजिंक्यकडून मात्र अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एकच धाव संख्या मिळते. एकच धावेवरती समाधान मानतात. अगदी स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 12 क्रमांक नवीन सर म्हटलात ना, तर युवराज सिंग आठवण येते, ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं आणि त्याच्यामध्ये मालिकावीर देखील ठरला गेला. युवराज सिंग मात्र एकमेव असा खेळाडू आहे, त्याने प्रत्येक वर्ल्ड कप जिंकणारा हा खेळाडू आहे, तो त्याचा जर्सी क्रमांक आहे. तेवढीच मात्र धाव संख्या होते ती. फुलटॉन वेळेला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. पाहूया अचूक क्षेत्ररक्षण नेहरू या संघाकडून होते. एक एक धाव मात्र वाचवली जाते. एकेरी धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. ती धाव संख्या होती ती 13. त्या 11 जर म्हटलात ना, तर श्रीलंकेचा मेंडिसचा जर्सी क्रमांक आहे, तो त्याने स्वतःला अनलकी क्रमांक समजला होता आणि स्वतःचा यशस्वी करण्यासाठी स्वतःचा जर्सी क्रमांक 13 घेतला गेलेला हा खेळाडू आहे. पाहूया नयन गोलंदाजी मार्को सज्जे, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे चेंडू येतोय काय, पाहूया कोण यशस्वी होतोय. तर चेंडू मात्र सीमारेषे पार खडखडीत जातोय चौकार आणि स्कोर. थँक्यू डीसे. इथं निवडणुकीचे वारे चाललेले आहेत. जर उमेदवार उभा कोण असेल ना, तर पाहायला मिळतोय तो मनोज. अगदी एक एक मताने जर पुढे जायचं असेल, या सामन्यामध्ये पुढे जायचं असेल, तर संघाला मात्र नेण्याचा कारनामा करतोय. स्कोर बोर्ड मात्र त्यांची धाव संख्या मात्र होती ती 17. आता मात्र खूप कोणाला देतोय खतरा. अजिंक्य कासार यांचा मात्र जर्सी क्रमांक आहे 17, पण मधून मात्र त्यांना खतरा देतोय आपल्या फलंदाजीतून. हो, यारकरची गोलंदाजी नयनची. पाहूया धाव येते काय, धाव परिपूर्ण होताच अगदी पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातो आणि मनोजचा खेळ मात्र संपुष्टात आणतो तो अचूक डीज. सॉरी, प्रकाशचा मात्र खेळ संपुष्टात आणलाय. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय प्रकाशची जागा भरून काढण्यासाठी. बॅट्समन कोण आहे? नवीन फलंदाजाचं मात्र नाव सांगायचं आहे, अक्षय. त्या संघाचे क्षेत्ररक्षक मात्र अचूक क्षेत्ररक्षक करतात. एक एक धाव मात्र वाचवली जाते आपल्या संघासाठी. धाव संख्या मात्र होती ती 17च. कारण क्षेत्ररक्षकाने रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगला खतरा दिला तो घोणसे वराचीवाडी या संघाला. दुसरा षटक मार्गग्रस्त असताना अगदी चेंडू फेकले गेले तो 5-1. शेवटचा चेंडू आहे. यारकरची गोलंदाजी, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. अचूक क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलं. रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल या दोन्ही फलंदाजाला, ते म्हणजे मनोज आणि अक्षयला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर घोणसेवाडाची वाडी या संघाची धाव संख्या मात्र होती ती 19. थोडासा महागडा षटक मानावा लागेल नयनचा, कारण विकीनी जी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये 7 धाव संख्या खर्च केली गेली. त्याच्यानंतर नयनने दुसरा षटक हाताळला. अगदी 6 चेंडूमध्ये 12 धाव संख्या खर्च केली गेली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होती ती 19. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे निर्णायक चेंडू टाकावा लागतील, एक एक डॉट चेंडू टाकावा लागेल अनुभवाने. आता मात्र अजिंक्य कासर कोणावरती विश्वास दाखवत आहेत, कदाचित विकीला देखील आणलं जाते. अनुभव आहे विकीकडे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले गेले. लवाबला क्षेत्ररक्षणामध्ये होता अजिंक्य, तो मात्र आता किपिंग साठी जातोय, कारण हा दडपण मात्र फलंदाजावरती येतो. गोलंदाजी मार्क व सज्ज विकी. थोडंसं स्पीड घ्यायचं आहे मित्रांनो. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे.
निर्णय चेंडू विकीला टाकावा लागते. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल, कारण मेरे को हार नाही है मंजूर, मेरे को जीतना है मंजूर. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. फुल टॉस मिळाला, थोडीशी मिस्टेक मात्र कीपर कडून झाली अजिंक्यकडून, आणि एक धाव मिळते. बाईची एक धाव मिळते आणि एकी बरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावले. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय ते 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. साईकडनं येऊन ठेपलाय तो मनोज. अनुभव आहे मनोजकडे फलंदाजीचा. वैयक्तिक त्याची धाव संख्या आहे ती 3 आणि संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 11 चेंडू 11 धावांची. हो, स्लोअरची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. अचूक गोलंदाजी याचप्रमाणे मात्र करावी लागेल नवीन सर. एक एक चेंडू जर निर्धाव चेंडू टाकला ना तर सामन्यामध्ये वर्चस्व करू शकतो तो नेहरू संघ, पण एक हार मानणार नाही आहे तो म्हणजेच गोंडसे वडाचीवाडी हा संघ. आम्ही देखील जिंकण्याचा धाडस ठेवणार आहोत, किती बलाढ्य संघ असू दे. हा क्रिकेट आहे, रंग बदलणारा सरडा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय. हो, चांगलं पिचिंग केलंय अगदी थर्डमॅनला, आणि एक धाव येते. एक धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 21. आता मात्र कंपल्सरी जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील त्या 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू मात्र आवश्यकता आहे ती 9. थोडस फलंदाजांना विनंती करतो स्पीडअप घ्यायचं आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, पण सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल ना तर विकीला मात्र निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल, अनुभवाने गोलंदाजी करावी लागेल. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी अचूक आणि अचूक टप्पा देखील अनुभव टाकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आणि याचबरोबर समीकरण थोडस जर गडी चाललं. उमेश्वर संघाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्वप्नील दादा असतील, समीर दादा असेल, यांच्याकडे स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. जे आपल्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे, कारण काही कारणास्तव आम्ही मर्यादित स्नेहभोजनाची व्यवस्था ठेवली गेलेली आहे. तरी विकी गोलंदाजी मार्क वाजताची ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. थोडीशी क्षेत्ररक्षण देखील अचूक थोडीशी मिस्टेक झाली जशी क्रमांक 7 यांच्याकडून, आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 23. आता मात्र आवश्यकता आहे ती 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू निर्णय टाकावाच लागेल विकीला. हे 2 चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली तर 6 चेंडू 8 धावा करू शकतात. 8च पाहिजे ना. बॉल किती झाले? 5 की 5 झाले ना. 7 चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत. एक शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. हो, चांगली गोलंदाजी मानावी लागेल. बॅटची कडा घेतली आणि आता मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 24. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. व्हेज नाही मागत रे. काय माहित नाही मला. असेल व्हेज असेल. हा, व्हेज असेल. पाणी पितात ना, वेस्टेज करू नका. पाणी मात्र कोणी वेस्टेज करू नका मित्रांनो. हे दे ना. 6-7 पाहिजे ना. हे आपल्या गावचे पण व्हेजवाले आहेत. कितीतरी व्हेजवाले निघतील. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजीचा विश्वास मात्र कोणावर दाखवला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज राज. जर या मैदानामध्ये राज करायचं असेल ना तर अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. अजिंक्यने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. पाहूया काय समीकरण होतंय. साईकेंडला येऊन ठेवतोय तो अक्षय. 6 चेंडू 7 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. काय समीकरण होतंय मैदानामध्ये. एक चेंडू मात्र निर्णायक चेंडू टाकावा लागेल. त्याप्रमाणे मात्र अक्षय स्ट्राईक एंडला आहे. 7 धावा जर बनवल्या तर आपला संघ देखील विजय होऊ शकतो. राजेंद्र कातेंच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आपण देऊ शकतो. राजकडे अनुभव आहे गोलंदाजीचा. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. रनआउटच्या स्वरूपामध्ये चान्स आहे, सुवर्ण संधी आहे. पंचाने मात्र नो बॉल दिलं गेलेला आहे. गोलंदाजाला दंडित केलंय आणि 2 धावा मिळत आहेत.
याला लिहून दे. तुम्ही आता पहिला हा नियम किती पाहिजे ना? 5 1 वर 5. थँक्यू डीएसए. ती मीटिंग जास्त करू नका मित्रांनो. पंचाचा निर्णय अंतिम असेल. पंच नेहरू या संघाला विनंती करतो, पंचाचा निर्णय अंतिम असेल. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. साहिल त्याला घेऊन जा. अरे तुझे ए, नको. हा ठीक आहे क्या शर्त नाही माझ्याकडे. एकचा चान्स मात्र सुवर्ण संधी आहे. पाहूया. बॅट्समॅनचं नाव विचारा. गेला नवीन. नवीन बॅट्समॅन नवीन फलंदाजाचं मात्र नाव सांगायचं आमच्याकडे पर्यंत. अंशू, ज्याने मात्र 500 रुपये कमवले आहेत. आज मात्र संघाला विजयी करून ठेवतोय काय. गोलंदाज मात्र दंडित केलं. प्रीटचा सुवर्ण संधी स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो मनोज. आज धावांची मात्र आवश्यकता आहे. 6 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्क व सज्ज राज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सीमारेषेकडे चेंडू जातोय. येतो सीमारेषेकडे. पाहूया पंचांचा निर्णय पर्यंत. पंचांचा मार्ग आकाशाकडे दोन्ही हात जातोय आणि सीमारेषे पार खणखणीत षटकार. वर्षभराची या संघाचं देखील अभिनंदन विजयी झाल्याबद्दल. पुढील होणाऱ्या सामन्याचं समालोचन करतील आमच्या स्वप्नील दादा यांना विनंती करतो की आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो. एक गोड आवाज. तिथे थोडंसं थांबवायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो अंशू, ज्याने अचूक गोलंदाजी केली. अगदी 2 षटक हाताळले गेले. 6 धावसंख्या खर्ची केली गेली आणि 4 विकेट देखील घेतल्या गेल्या. युवा स्टार त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी विनंती करतो अंशूला आणि आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा. समीर दादा असतील आमचे मान्यवर असतील त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. ज्याने मात्र अचूक गोलंदाजी केली. 6 धावसंख्या खर्ची केली. 4 विकेट देखील घेतल्या गेल्या आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय तो अंशूला.